नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जसं तुम्ही थंबनेलमध्ये किंवा व्हिडिओमध्ये पाहिलं असेलच, संपूर्ण 18 वर्षानंतर राहू महाराज खूप मोठे बदल घडवणार आहेत. आतापासून ते थेट ऑगस्ट 2026 पर्यंत मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल राहू घडवून आणणार आहेत. पण मित्रांनो, याआधी राहूचा प्रभाव समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. राहूचे दोन स्वरूप बघायला मिळतात आणि राहू दोन प्रकारचे वादळ आपल्या आयुष्यात आणतो. राहू महाराज आयुष्यात दोन प्रकारची कोणती वादळ आणतात, तर एक वादळ जे आयुष्यातील सर्व समस्या, सर्व अडचणी, सर्व अडथळे उडवून टाकतो, आणि दुसरं वादळ असतं जे आयुष्यच आपलं अस्ताव्यस्त करून टाकतं. आता राहू महाराज आपल्या परममित्र शनी महाराजांच्या कुंभ राशीत आणि शतभिषात नक्षत्रात प्रवेश केलेला आहे. यामुळे मीन राशीसाठी शुभ आणि अशुभ दोन्ही फळांचा मिलाफ दिसून येतो. राहू 12व्या भावात असला तर खर्च, परदेश आणि बदल घडवतो. मित्रांनो, मीन राशीसाठी राहू सध्या द्वादश भावात आहे. हा भाव म्हणजे परदेश, हॉस्पिटल खर्च, विनाकारण होणारे खर्च, कोर्ट कचेऱ्या, लिटिगेशन. पण याच भावातून परदेशात सेटल होण्याचे योग बनतात. एक्सपोर्ट इम्पोर्टचे बिझनेस फायदेशीर ठरतात. परदेशी शिक्षण, PR, व्हिसा यासाठी अत्यंत अनुकूल हा काळ मानला जातो. पण लक्षात ठेवा, राहू कधी 100% शुभ फळ देत नाही. या काळात पैसा येतोय, पण तो जातोय कुठे हेच तुम्हाला कळणार नाही. लहान सहान खर्च होतील, टेस्टसाठी पैसे, मेडिकल बिल्स, अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च होतो. मग यावर उपाय काय, तर उपाय एकच, फिजूल खर्चांवर नियंत्रण ठेवा. मोठे आजारपणाची शक्यता नाही, पण छोट्या छोट्या कारणांनी खर्च होऊ शकतो. राहूची पंचम दृष्टी तुमच्या चतुर्थ भावावर आहे. जर तुमच्याकडे पैसा असेल, पडून असेल, घर घ्यायचं असेल, घराचं रिनोव्हेशन करायचं असेल, गाडी घ्यायची असेल, तर आत्ताच करा. पैसा भौतिक सुखात गुंतवला तर तो सुरक्षित असेल, पण लालचात येऊन स्वस्तात मिळते म्हणून प्रॉपर्टी घेऊ नका. फेअर डील ठेवा. पैतृक संपत्तीतही पारदर्शकता ठेवा. राहूची सप्तम दृष्टी तुमच्या अष्टम भावावर आहे. शुभ परिणाम काय मिळतील? प्रमोशन होईल, नोकरीतील ताण कमी होतील, जुने कर्ज फेडले जाईल, स्पर्धेत यश मिळेल. पण सावधगिरी बाळगावी. बॉस, सहकारी यांच्यात वाद नको असलेले नवीन कर्ज घेऊ नका. कोणाच्याही आर्थिक गॅरंटीमध्ये पडू नका. कोर्ट कचेरीपासून सावधान आणि दूरच राहा. राहूची नवम दृष्टी असते तुमच्या नवम भावावर. उच्च शिक्षणात शुभ फळ मिळतात. ऑकल्ट सायन्स, नवीन ज्ञान, लर्निंग, अर्निंग आपोआप वाढते. पण मानसिक ताण वाढू शकतो, डिप्रेशन वाढू शकतं, सासर पक्षातील वाद सुद्धा होतात. यापासून स्वतःला दूर ठेवा. शॉर्टकट, लालच, व्यसन यापासून जितकं लांब राहाल तितका राहू निष्प्रभ होईल. राहू शांतीसाठी काही अचूक उपाय सुद्धा आहे. ओम राम राहवै नमः या मंत्राचा जप करावा. अगदी फायदेशीर. हे छोटे उपाय आणि छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर राहूच्या नकारात्मक प्रभावापासून आपल्याला नक्की चांगला परिणाम मिळेल. अशा ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त आवडली असेल. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.